मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर दाखल झालेत। 1.5 तासांपासून राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानिमित्त ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचं सांगण्यात येत आहे। मागील काही महिन्यांपासून आपण पाहतोय ठाकरे बंधूंच्या वाढलेल्या भेटीगाठी पाहता आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीत राजकीय युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर राज आणि उद्धव ठाकरेंची गेल्या महिन्यातील 6वी ही भेट आहे। याआधी 5 जुलैला मराठी विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू एकत्र आल्याचं आपण पाहिलं होतं। त्यानंतर 27 जुलैची देखील आपण दृश्य पाहू शकतो। या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या होत्या। त्यानंतर 27 ऑगस्टला देखील गणेशोत्सवानिमित्ताने उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांचे शिवतीर्थ निवासस्थानी गेले होते। तर 10 सप्टेंबरलाही उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती। तर 5 ऑक्टोबरला संजय राऊतांच्या एका कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि त्यानंतर राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंसोबत चर्चाही केली होती। तर त्यानंतर आज पुन्हा एकदा स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानिमित्त राज ठाकरे हे सहकुटुंब मातोश्रीवर पोहोचलेत। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात गेल्या 6 महिन्यात झालेल्या राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटींकडे एक नजर टाकूयात। 5 जुलैला हिंदी सक्ती विरोधातील मेळाव्यात ते एकत्र आले। 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले होते। 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी निमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले। तर उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब हे शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले होते आणि 5 ऑक्टोबरला मातोश्रीवर ठाकरे बंधूंमध्ये बंद दाराआड तासभर चर्चा झाली होती। तर आता पुन्हा एकदा जोडले जाऊयात आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्यासोबत। सूरज, साधारण किती वेळापासून ही चर्चा सुरू झालेली आहे, किती वेळ झालेला आहे या दोन्ही बंधूंना एकत्र येऊन, आणि काय नेमकं या भेटीमध्ये चर्चा सुरू असू शकते? ही भेट आहे ती झालेली आहे। याच्यासोबतच त्यांची जी आई आहे राज ठाकरेंची ती देखील या ठिकाणी मातोश्रीत दाखल झालेल्या आहेत। तर थोड्या वेळापूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये पारिवारिक संवाद झाला होता। दोन्ही नेत्यांमध्ये एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला होता। दोन्ही नेते एकत्र स्नेहभोजन करत होते आणि त्यानंतर आता जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार नवीन मातोश्री जी आहे समोरच, त्या मातोश्रीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होत आहे आणि निश्चितच ही जी चर्चा आहे ती राजकीय खलबत जी आहे तर ती दोन नेत्यांमध्ये होत आहेत अशी माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। दोन्ही नेते जे आहेत चर्चा करत आहेत की नेमकं आता काय पुढील आपली वाटचाल कशी असली पाहिजे। जर का आता आपण पुन्हा बॅकफूटवरती आलो तर कुठेतरी आपल्याला तो एक मायनस पॉईंट तो आपला ठरू शकतो, कारण ती विश्वासार्हता आहे ती कार्यकर्त्यांमधली संपुष्टात येऊ शकते। त्यामुळे आता आपण बॅकफूटवरती येऊ शकत नाही। त्यामुळे आता नेमकी पुढची वाटचाल आपल्याला कशी करायची आहे आणि महापालिका निवडणुका ज्या डोळ्यासमोर ठेवून आपल्याला नेमकं काय करायचं आहे, मग त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, मग उमेदवार असेल, जागा वाटप असेल आणि इतर तांत्रिक गोष्टी असतील, अशा सर्व गोष्टींना घेऊन ज्या आहेत ते चर्चा सुरू झालेल्या आहेत। तसंच महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये एकत्र येऊन लढायचं का मग महाविकास आघाडीमधून बाहेर पडून दोघं एकत्र येऊन युती करून लढायचं, या गोष्टींची देखील आता सध्या चर्चा होत आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।